लोकात्मा न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आहे अंबड तालुक्यातून पिठोरी सिरसगाव हद्दीतील तलाठ्याविरुद्ध शेतकरी तक्रार। अतिवृष्टी अनुदान मिळाल्याने तीव्र नाराजी। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मौजे वडीकाळा येथील शेतकरी अण्णासाहेब विक्रम गव्हाणे यांनी पिठोरी सिरसगाव येथील तलाठ्याविरुद्ध अंबड तहसीलदार कार्यालयात लेखी तक्रार दिली आहे। गव्हाणे यांच्या पिठोरी सिरसगाव शिवारातील गट क्रमांक 98 मधील 1 हेक्टर मोसंबी शेती मागील 10 वर्षांपासून असूनही 2024 मधील अतिवृष्टीसाठीचे अनुदान त्यांना नाकारण्यात आले। गव्हाणे यांनी तलाठ्याने आर्थिक हितसंबंध जोपासले नाहीत म्हणून अनुदानापासून वंचित ठेवले असल्याचा आरोप निवेदनात केला आहे। त्यांनी तहसीलदारांकडे 9 मेपर्यंत अनुदान मिळावे व तलाठ्याची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे। अन्यथा तहसील कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। हे दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी निवेदन अंबड तहसील कार्यालयातील अव्वल कारकून रवी कांबळे यांनी स्वीकारले असून त्याच्या प्रती मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांना पाठवण्यात आल्या आहे। लोकात्मा न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड। माझं नाव अण्णासाहेब गव्हाणे, मी राहणार वडीकाळाचा, क्षेत्र सिरसगाव मध्ये आहे। तर आपलं असं झालंय की मोसंबी आपली 10 वर्षापासून लागवड झालेली, सगळ्या गोष्टी 3 वर्षापासून आपण अनुदान उचलतो, विमा भरला, सगळ्या गोष्टी झाल्या। पण तलाठ्याने काही पैशाची मागणी केल्याबद्दल आपण पैसे न देण्याबद्दल त्याने काय केलं की आपलं नावच बोलून टाकलं। कोणत्या वर्षी? या वर्षी असं आहे का? हा, 4 वर्षात त्यांनी या वर्षी म्हणजे अनुदान दिणे काहीच नाही झालं। तुम्ही या संदर्भात वरिष्ठाकडे तक्रार केली का? हो। मग वरिष्ठ काय म्हणाले? आजच हे केलं। असं आहे का? हो, ठीक आहे। मग आता तुमचं काय म्हणणं आहे? आता माझं असं म्हणणं आहे की तहसील कार्यालयाने आपलं म्हणजे अनुदान भेटावून आपल्या सगळ्या गोष्टी सोयीला लावून जावं त्यांनी। नाही तर याच्यात दिलेलं आहे की आपण 9 तारखेला आत्मदहन करणार आहे। जर याची कारवाई जर नाही, जर लवकरात लवकर उचलली गेली तर आत्मदहन करू तहसील कार्यालयात।